नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सुमी किचन मध्ये. चला तर मंडळी, आज आपण एक मस्तपैकी झणझणीत असं वांग्याचं कालवण बघणार आहे. एकच कालवण बनवलं तरी आपल्याला दुसऱ्या भाजीची काही गरज लागणार नाही. त्याच्यासोबत फक्त तुम्ही मिरचीचा खरडा किंवा पापड घेतला तरी तुमचं संपूर्ण जेवण होऊ शकेल. अशा पद्धतीचं आपण कालवण बनवणार आहे. खायला म्हणाल तर अतिशय चविष्ट आणि टेस्टी असं बनतं. बघा आता इथं काय मस्त असा त्याला कलर आलेला आहे आणि खायला तर अप्रतिम असं लागतं. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया. मंडळी, इथे मी ही 4 ते 5 वांगी घेतलेली आहेत. आता आपण ती कट करून घेऊया. इथे मी 5 वांगी घेणार आहे. बाकीची 2 वांगी मी तशीच ठेवून दिलेली आहेत. त्याचे पहिले काटे काढून घ्यायचे आणि जो दांडा आहे तो आपण अर्धा कट करून घेणार आहे. तुम्हाला जर वांग्याचा दांडा ठेवायचा नसेल तर संपूर्णही काढून टाकू शकता. परंतु असं देठासहित वांग ठेवलं ना की खायला पण खूप छान लागतं आणि दिसायलाही खूप छान दिसतं. बघा, अशा पद्धतीचे 4 कट करून घेतलेले आहेत. प्रत्येकाचे मी काटे काढून टाकलेले आहेत आणि जर खराब असेल तर कट करून घ्या. आतमध्ये चेक करू शकता की वांग्याला कीड वगैरे लागलेली आहे का. अशा पद्धतीने वांगी कट करून घेतली. त्यानंतर एक बटाटा घेतला, त्याच्याही अशा उभ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. बटाट्याची मी साल अजिबात काढलेली नाही, तसाच घेतलेला आहे. इथे जर तुमच्याकडे लाल बटाटा असेल तर खूपच छान लाल बटाटा टेस्टी लागतो. आता इथं मी एक कांदा घेतला, तो कट करून घेतलेला आहे बारीक, आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, तोही असा थोडासा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला. त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घेतली. कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची आणि ती एकदम बारीक अशी चिरून घ्यायची. चला तर आता आपण वांग भरायला घेऊया. तर वांग भरण्यासाठी एक प्लेट घेतली. त्याच्यासाठी मी जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो घालून घेतला. त्यानंतर इथं मीडियम गॅसवरती मी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले. त्यात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचं चांगलं बारीक कूट करून घेऊया. कूट आहे तो एकदम भरडा नाही काढायचा, थोडासा बारीक करायचा, म्हणजे वांग्याला जी आपण ग्रेव्ही होईल ती व्यवस्थित होते, जास्त भरड लागत नाही. आता बघा, इथं 5 वांगी घेतलेली आहेत. तर पोहे खायच्या चमच्याने फुल भरून असे 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. कूट मी बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, त्यावरती अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे, छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार तुम्ही तिखट ऍड करू शकता त्याच्यामध्ये, कमी जास्त. इथे मी 1 ते 1.5 चमचा तिखट घातलेला आहे. त्यानंतर गरम मसाला घातलाय अर्धा चमचा, जिरा पावडर आणि धने पावडर अर्धा चमचा घालून घेतलेली आहे. याच्यामध्ये तुमच्याकडे जर किचन किंग मसाला असेल तर तो घाला गरम मसाल्याच्या ऐवजी. त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ घालून घेतले, जी फ्रेश कोथिंबीर घेतली होती ती घालून घेतली. आणि आता हे सगळं मिश्रण आहे ना ते आपण मिक्स करून घ्या. त्याच्या आधी मी इथं 1 चमचा भरून कसुरी मेथी याच्यामध्ये बारीक करून घातलेली, त्यामुळे वांग्याच्या भाजीला किंवा आपण जे कालवण करणार आहे त्याला एक छान अशी टेस्ट येते. आता हे चांगलं मिक्स करून झालं आणि त्यानंतर आपण हे वांगी भरून घेऊया. याच्यामध्ये तीळ कशा, आता थंडीचे दिवस चालू झालेले तर त्याच्यामध्ये तीळ घातले तर ते उष्णतावर्धक असतात, तर त्यासाठी आपल्या शरीरासाठी पण चांगले असतात. त्यासाठी याच्यामध्ये मी तिळांचा वापर केलेला आहे. बघा, आता वांगी अशा पद्धतीने चांगली दाबून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित भरली जातात आणि ते याच्यामध्ये सुटली जात नाही, त्याला आतून मसाला व्यवस्थित लागला जातो. बटाटाही मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला थोडासा मसाल्यामध्ये. त्यानंतर एक कुकर घेतला, त्याच्यामध्ये आपण ही छोटी पळी आहे त्या पळीने 5 पळी तेल मी घालून घेतलेली. ह्या वांग्याच्या कालवणाला थोडंसं आपण तर्हेवालं करणार आहे, तर त्यामुळे तेल थोडं जास्त घातलं. त्यानंतर थोडीशी मोहरी घालायची, बारीक मोहरी असेल तर तिचा वापर करा. त्यानंतर 10 ते 15 मेथीदाणे घालून घेतलेले. मेथीदाण्यामुळे एक छान टेस्ट येते वांग्याच्या कालवणाला. त्यानंतर फ्रेश आपला कढीपत्ता घालून घेतला त्याच्यामध्ये, आणि मग जी भरलेली वांगी ती वरून घालून घ्यायची आणि तेलामध्ये चांगली वाफ लावून घ्यायची आहेत. हा मसाला आणि वांगी तेलामध्ये कमीत कमी 5 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची, म्हणजे कालवणाला एक छान अशी टेस्ट येते. किंवा तुम्ही जर ह्याची भाजी केली, कमी पाण्यामध्ये भाजी बनवली तरी ही लपतपीत भाजी मस्तपैकी बनते. बघा, आता चांगलं मी वाफवून घेतलेले. वांग्याचा कलर थोडासा चेंज होत जातो, मसाला चांगला भाजला जातो. आता याच्यावरती आपण थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवून घेऊया, म्हणजे त्याला छान अशी वाफ येईल. एक 5 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे. सुरुवातीला लगेच पाणी याच्यामध्ये ऍड करायचं नाही. तुम्ही ताटलीमध्येही पाणी ठेवू शकता गरम करण्यासाठी, किंवा मग साईडला पाणी एका टोपामध्ये गरम करून घ्या आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे. आता पाणी घालायच्या अगोदर मी जे टोमॅटो कट करून घेतलं ते याच्यामध्ये घालते आणि 1 मिनिट त्याला परतून घेऊयात. टोमॅटो जर असं परतलं की मग आपण त्याच्यामध्ये जे साईडला गरम करत पाणी ठेवलेलं आहे ते पाणी घालून घ्यायचं. इथं शक्यतो पाणी घालत असताना गरम कडकडीत पाणी घाला, म्हणजे वांग पटकन शिजलंही जातं आणि वांग्याच्या भाजीला किंवा कालवणाला छान अशी तर्री येते. बघा, आता काय मस्त असं आपली भाजी दिसते आणि एक छान असा सुवास सुटलेला आहे, एकच नंबर.
आता याच्यामध्ये थोडासा आपण अर्धा चमचा किंवा 1 चमचा गूळ घालू शकता चवीसाठी. त्यानी पण एक छान अशी टेस्ट येते. तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरी चालेल. आता मी याच्या 2 शिट्टी करून घेतलेल्या आहेत स्लो गॅसवरती. आता इथे बघू शकता आपली भाजी चांगली कालवण शिजलेला आहे. अप्रतिमच दिसे, कलर बघा काय मस्त आलेला आहे. हे कालवण तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. अप्रतिम असं लागतं आणि एकच केलं तरीही चालू शकतं. याच्यासोबत फक्त पापड असेल किंवा मिरचीचा ठेचा असेल तर तो तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता. मिरचीचा ठेच्याची रेसिपी आणि पिठल्याची रेसिपी मी जस्ट अपलोड केलेली, तीही तुम्ही संगीता सोमी किचनवरती पाहू शकता. तो ठेचा आहे बनवलेला, तो खूप वेगळ्या पद्धतीनं बनवलेला, तर नक्की जाऊन संगीता सोमी किचनवरती ती रेसिपी तुम्ही पाहून घ्या. आता इथे बघू शकता काय मस्त कलर आलेला आहे कालवणाला आणि एक छान असा सुगंध सुटलेला आहे. चला तर मग आता आपण सर्व करून घेऊया. अप्रतिम अशी आपली रेसिपी झालेली. इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.